सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील 2024 या शैक्षणिक वर्षातील पीएचडी ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे। गेले अनेक दिवस बरेच लोक या नोटिफिकेशनची वाट बघत होते। ते पेट एक्झामचं नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीने नुकतंच जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यानुसार ऑगस्ट 2024 मध्ये या वर्षीची पेट एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। तर या पीएचडी ॲडमिशन प्रोसेसमधले वेगवेगळे टप्पे कोणकोणते असतात, सगळ्यात पहिल्यांदा हा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यामध्ये रिसर्च सेंटर कसं निवडायचं असतं, एक्झामिनेशन सेंटर कसं निवडायचं असतं, त्याचबरोबर पेट एक्झामचा फॉर्मॅट नक्की काय असतो, त्याची आपण चांगल्या पद्धतीने तयारी कशी करू शकतो, इंटरव्ह्यूची चांगली तयारी कशी करायची आहे, आपला रिसर्च टॉपिक कसा निवडायचा आहे, त्यावर बेस्ड रिसर्च प्रपोजल कसं लिहायचं आहे आणि इथून पुढच्या रिसर्चच्या प्रोसेसमध्ये असे कोणकोणते रिसोर्सेस आणि टूल्स आहेत ज्यांचा वापर करून आपण अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक चांगल्या क्वालिटीचा रिसर्च करू शकतो, हे सर्व समजून घेण्यासाठी ही डेडिकेटेड पीएचडी 2024 ही सिरीज आपण या चॅनलवर घेऊन येत आहोत। या आधीच्या काही वर्षांमध्ये आपण ही डेडिकेटेड सिरीज या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याच्यामधल्या माहितीचा वापर करून अनेक लोकांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपलं ॲडमिशन सिक्युअर केलेलं आहे आणि ते आता तिथे पीएचडी करत आहेत। जर तुम्हाला देखील या पीएचडी ॲडमिशन प्रोसेसची माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्हाला यावर्षी तुमचं ॲडमिशन एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं असेल तर ही सिरीज नक्की फॉलो करा। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा सो दॅट तुमच्यापर्यंत लेटेस्ट अपडेट्स पोहोचतील। त्याचबरोबर आपल्या आसपास असे बरेच लोक असतात ज्यांना ही प्रोसेस समजून घ्यायची आहे किंवा त्यांना यावर्षी किंवा भविष्यात पीएचडीला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचावी यासाठी हे व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा। नमस्कार, मी स्वाती कांबळे। मी स्वतः सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करते। तर या पूर्ण प्रोसेसमधून जाताना मला जी काही माहिती मिळालेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेट एक्झामचं नोटिफिकेशन डिकोड करणार आहोत आणि ॲप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। तर सगळ्यात आधी आपण ही ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे आणि पीएचडी एंट्रन्स टेस्ट किंवा पेट एक्झाम म्हणजे नक्की काय आहे ते समजून घेऊयात। तर या एक्झामसाठीचे सर्व ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत। कुठेही आपल्याला फिजिकली युनिव्हर्सिटीमध्ये येऊन फॉर्म सबमिट करण्याची गरज नाहीये। पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस, एक्झामची प्रोसेस आणि त्याची पुढची प्रोसेस ॲडमिशनची ही ऑनलाईन मोडमध्येच होते। सो या एंट्रन्स एक्झाम मध्ये आपल्याला 100 मार्कांची परीक्षा असणार आहे। मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा त्याचा फॉर्मॅट असणार आहे। तर याच्यामध्ये 2 सेक्शन्स असतात। पहिला सेक्शन असतो रिसर्च मेथोडॉलॉजी आणि दुसरा सेक्शन असतो सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन्स। याच्यामध्ये नक्की फरक काय असतो, तर जेव्हा आपण पीएचडी करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च मेथोडॉलॉजी वापरायला लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च असतात, त्यातले बरेचसे टूल्स असतात, रिसर्चचे प्रकार असतात, ते सर्व नॉलेज आपल्याला माहित असणं गरजेचं असतं। त्यामुळे या एक्झाम मध्ये आपला रिसर्च ऍप्टिट्यूड त्याचबरोबर आपल्या सब्जेक्ट मधलं नॉलेज चेक केलं जातं। तर हा सब्जेक्ट स्पेसिफिक सेक्शन म्हणजे नक्की काय आहे, तर तुमचं ज्या सब्जेक्टमध्ये मास्टर्स झालेलं आहे त्या मास्टर्सच्या सब्जेक्ट मधले क्वेश्चन तुम्हाला या सब्जेक्ट स्पेसिफिक सेक्शन मध्ये विचारलेले असतात। फॉर एक्झाम्पल, तुमचं एमएससी इन केमिस्ट्री झालेलं असेल तर ते क्वेश्चन्स केमिस्ट्री रिलेटेड असतील। जर एमए इन हिस्ट्री झालेलं असेल तर सब्जेक्ट स्पेसिफिक सेक्शन मधले क्वेश्चन्स हे हिस्ट्री या सब्जेक्टच्या संदर्भातील असणार आहेत। तर असे हे 2 सेक्शन्स असणार आहेत या पेपरमध्ये। प्रत्येक सेक्शन मध्ये 25 क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे टोटल 50 क्वेश्चन्स आणि 100 मार्काची अशी ही परीक्षा आहे। एका क्वेश्चनला 2 मार्क्स असं ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड एक्झामचं फॉर्मॅट असणार आहे। टोटल 100 मार्कांची एक्झाम आहे। प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ऍप्लिकेबल नाहीये। त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हे समजून घ्यायला हवं की हा ऍप्लिकेशन प्रोसेस नंतरचा हा पहिला टप्पा आहे एंट्रन्स एक्झाम। त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा टप्पा आहे इंटरव्ह्यूची प्रोसेस। तो याच्यामध्ये इथे मेन्शन केलेला आहे की एंट्रन्स एक्झाम मध्ये जे काही तुम्ही क्वालिफाय झालेले असाल त्याच्यासाठी 70% वेटेज आहे आणि 30% वेटेज हे तुमचा इंटरव्ह्यू मधला परफॉर्मन्स असणार आहे, त्याच्यावर बेस्ड असणार आहे आणि या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून तुम्ही पास झाल्यानंतर मग तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होईल। त्यामुळे एंट्रन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू हे दोन्ही टप्पे इक्वली इम्पॉर्टंट आहेत। त्याच्यामुळे एंट्रन्स एक्झामची चांगली तयारी करणं आणि इंटरव्ह्यूची चांगली तयारी करणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। इथे आपल्याला एक्झामचा शेड्यूल दिलेला आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्याची तारीख ही 10 जुलै आहे। 10 जुलैपासून 10 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 1 महिन्याचा वेळ आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण हे ऍप्लिकेशन फॉर्म्स भरू शकतो। आणि एंट्रन्स एक्झामची सुद्धा डेट इथे मेन्शन्ड आहे। 24 ऑगस्टला ह्या एक्झाम्स होणार आहेत आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ रिझल्ट असणार आहे 5 सप्टेंबर। सो युनिव्हर्सिटीकडून याचा रिझल्ट हा क्वालिफाईड किंवा नॉट क्वालिफाईड अशा फॉर्मॅटमध्ये लागतो, कारण
याच्यासाठी मिनिमम पासिंग क्रायटेरिया आहे. जनरल कॅटेगरीज मधून तुम्ही असाल तर 50% मिनिमम मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणजे 100 मार्कांच्या परीक्षेपैकी 50 मार्क आपल्याला इथे मिळायला पाहिजेत. किंवा रिझर्व कॅटेगरीज मधून आपण असू तर 45% म्हणजे ऑलमोस्ट 45 मार्क्स आपल्याला या एक्झाम मध्ये मिळवायचेच आहेत. याच्यापेक्षा कमी मार्क्स असेल तर आपण डिस्क्वालिफाय होतो. तर याच्यापेक्षा जास्त मार्क्स काढण्याचं आपलं एम आपण ठेवायचं आहे, सो दॅट आपण या पीएचडीच्या प्रोसेसमध्ये क्वालिफाय होऊ. सो 100 मार्कांची परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी वेळ आहे 90 मिनिटं किंवा 1.5 तास. आणि ही एक्झाम वेगवेगळ्या सेंटर्सवर ऑनलाईन पद्धतीने किंवा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष त्या सेंटरवर जायचं आहे, मात्र तिथे जाऊन एक्झाम ही कॉम्प्युटरवर आपल्याला द्यायची आहे. हे सेंटर्स नक्की कुठे असणार आहेत तर पुणे युनिव्हर्सिटीची अफिलिएटेड असणारे पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा याच्यामधले जे वेगवेगळे सेंटर्स आहेत तिथे ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. हे सेंटर आपल्याला हा ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाच निवडायचा आहे. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही या एक्झामच्या डेटच्या आसपास कुठे असणार आहात त्याच्यानुसार हे सेंटर तुम्ही निवडायचं आहे. आणि त्या सेंटरवर जाऊन आपल्याला ती एंट्रन्स एक्झाम तिथे द्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला 90 मिनिटं वेळ आहे. मात्र वेगवेगळे स्लॉट्स असणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मेन्शन करायचे आहेत. आणि त्याच्यानुसार आपलं सेंटर निवडून आपण तिथे जाऊन एक्झाम द्यायची आहे. तो हा जो मिनिमम पासिंग क्रायटेरिया आहे तो लक्षात ठेवून आणि एक्झामचा फॉर्मॅट लक्षात ठेवून आपण या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करायला हवी. तर तयारी नक्की कशी करायची हा देखील बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल. तर पुणे युनिव्हर्सिटीचा जो बॅचलर्स आणि मास्टर्स लेवलचा सिलेबस आहे प्रत्येक सब्जेक्ट मधला, तो सिलेबस आपण रेफर करू शकतो सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन्सची तयारी करण्यासाठी. आणि रिसर्च मेथोडॉलॉजीचा हा जो सेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे रेफरन्स बुक्स तर वापरूच शकता. त्याचबरोबर नेट एक्झामिनेशन साठीचा जो रिसर्च मेथोडॉलॉजीचा सेक्शन असतो तो देखील तुम्ही रेफर करू शकता, जेणेकरून तुमची या एक्झामसाठीची तयारी त्यातून होईल. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा रिसर्च मधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. त्याच्यासाठी वेगवेगळे रिसोर्सेस आहेत इंटरनेटवर, ते देखील तुम्ही वापरू शकता. इथून पुढे आपल्याला समजून घ्यायचं की ही एंट्रन्स एक्झाम मला द्यायची आहे का, पण याच्यासाठी मी एलिजिबल आहे का हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. जर तुमचं कुठल्याही सब्जेक्ट मधून मास्टर्स पूर्ण झालेलं असेल, MA असेल, MCOM असेल, MSc असेल किंवा MBA असेल किंवा इतर कोणत्याही डिग्रीज असतील, तर त्यानंतर तुम्ही पीएचडी साठी इलिजिबल असता. मात्र त्याच्यासाठी तुमची ती डिग्री तुम्ही कमीत कमी 55% मार्क्स मिळवून पास झालेलं असणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही पीएचडी साठी इलिजिबल होत नाही. त्यामुळे कमीत कमी तुमचे एवढे मार्क्स असतील 55%, तर तुम्ही या पीएचडीच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याचबरोबर 5% मार्क्स रिलॅक्सेशन आहे रिझर्व कॅटेगरीसाठी. म्हणजे 50% मार्क्स असतील तरी सुद्धा आपण या प्रोसेसचा भाग होऊ शकतो. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर ह्या क्रायटेरियामध्ये फिट होत असाल तरच तुम्ही या ऍप्लिकेशन प्रोसेसचा भाग होऊ शकता. पुढे अजून एक महत्वाचा मुद्दा असतो पीएचडी एंट्रन्स टेस्ट मध्ये, की काही लोक या एंट्रन्स एक्झाम मधून एक्झामटेड असतात, म्हणजे त्यांना ही एक्झाम द्यावी लागत नाही. तर असं का, तर ज्या लोकांचं ऑलरेडी MA मास्टर्स पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी सेट किंवा नेट ही एक्झाम दिलेली आहे किंवा गेट ही एक्झाम दिलेली आहे, जी कुठली तुमच्या स्ट्रीम मधली नॅशनल लेवलची अशी नॅशनल आणि स्टेट लेवलची अशी एक्झाम आहे जी तुम्ही क्वालिफाय झालेले आहात, तर तुम्हाला पीएचडी एंट्रन्स टेस्ट ही द्यावी लागत नाही. किंवा तुमचं जर एमफिल पूर्ण झालेलं असेल ऑलरेडी तर तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही. त्यामुळे डिरेक्टली तुम्ही हा पीएचडी एंट्रन्स टेस्टचा टप्पा ओलांडून इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये पोहोचता. त्यामुळे ही एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यावी लागत नाही. मात्र याचे डॉक्युमेंट्स आपल्याला ऍप्लिकेशन सोबत जोडावे लागतात. तुमचे सेट किंवा नेटचे सर्टिफिकेट असतील, एमफिलचं तुमचं सर्टिफिकेट असेल, ते या ऍप्लिकेशन फॉर्म सोबत जोडल्यानंतर आणि तसे डिटेल्स ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये व्यवस्थित भरल्यानंतरच तुम्ही ह्या एक्झाम मधून एक्झामटेड होता. मात्र याचा अर्थ असा नाही की हा फॉर्म भरायचा नाही. हा पीएचडी एंट्रन्स टेस्टचा फॉर्म हा एक्झाम देणाऱ्यांसाठी आणि एक्झाम मधून एक्झामटेड असणाऱ्या दोन्ही कॅटेगरीसाठी आहे. हा या प्रोसेसचा सगळ्यात पहिला टप्पा आहे. त्यामुळे हा फॉर्म प्रत्येकालाच भरायचा आहे. मात्र त्याच्यासाठी फी स्ट्रक्चर मध्ये थोडासा चेंज असणार आहे. जे लोक पीएचडी एंट्रन्स एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी जनरल कॅटेगरीजला 1500 रुपये फी आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीजना 1000 रुपये फी आहे. मात्र जे कॅन्डिडेट एक्झामटेड आहेत, सेट, नेट, गेट किंवा एमफिल एक्झाम्स पास झालेले असल्यामुळे त्यांना जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपये इतकी फी आहे. ती आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म सोबतच ऑनलाईन मोडमध्ये भरता येते आणि हे पेमेंट पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही या ऍप्लिकेशन प्रोसेसचा भाग होता. तर ऍप्लिकेशन हा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसे भरायचा आहे त्याच्या संदर्भातील काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. तर हा ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे. तिथे जो पीएचडी सेक्शन आहे तिथून आपण या
पीएचडी पोर्टलवर रिडायरेक्ट होतो. तिथे आपण नवीन युजर असू तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायला लागेल आणि ते लॉग इन डिटेल्स वापरून पुन्हा लॉग इन करून हा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो. हेच लॉग इन डिटेल्स आपल्याला पुढे पूर्ण प्रोसेसमध्ये वापरायचे असतात, त्यामुळे ते नक्कीच सेव्ह करून ठेवा. मात्र इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण पीएचडी ला अप्लाय करत असतो तेव्हा आपल्याला इन फ्युचर आपला रिसर्च सेंटर कुठलं असणार आहे किंवा आपल्या सब्जेक्टच्या स्पेसिफिक कोणते गाईड आपल्याला अवेलेबल आहेत किंवा कोणते रिसर्च सेंटर्स असे आहेत जे तुमच्यासाठी सोयीचे आहेत किंवा तुमच्या स्पेशलायझेशनचे गाईड तिथे तुम्हाला अवेलेबल असणार आहेत, हे लक्षात घेऊन पुढचं प्लॅनिंग आपल्याला करायला लागतं. तर इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याआधी पीएचडी पोर्टलवर एक सेक्शन असतो ज्याच्यातून आपण ज्या या वर्षीसाठीच्या वेकेंट सीट्स असणार आहेत किंवा जिथे जिथे ऍडमिशन प्रोसेस आपण करू शकतो अशा ज्या पॉसिबल जागा असणार आहेत त्याची माहिती आधी आपण करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याआधी आपल्याला हे सर्व डिटेल्स बघायला लागतील की पुणे जिल्ह्यात किंवा अहमदनगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात कोणकोणते वेगवेगळे पीएचडीचे सेंटर्स आहेत, तिथे कोणकोणत्या स्पेशलायझेशनचे कोणकोणते गाईड्स आहेत आपल्यासाठी अवेलेबल, ज्यांच्याकडे पीएचडी साठी वेकेन्सीज आहेत. हे सर्व डिटेल्स आपण आधी चांगला रिसर्च करून आपल्याकडे याची माहिती असणं गरजेचं आहे. या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला रिसर्च सेंटर आताच भरायची गरज नाहीये, कारण हे रिसर्च सेंटर आपण पीएचडी एंट्रन्स टेस्टच्या रिझल्ट नंतर भरू शकतो. त्याच्यामुळे त्याची आता काळजी करायची गरज जरी नसली तरी तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्यासाठी चांगलं रिसर्च सेंटर कुठलं असणार आहे. सो याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या ऍप्लिकेशन सोबत कोणकोणते आपल्याला जोडायचे आहेत, तर मास्टर्स डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तर ते, किंवा नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आहे, मेडिकल सर्टिफिकेट्स असतील, यासारखे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे जोडायचे आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला एक्झाम्पशन हवं असेल त्या एक्झाम मधून आणि तुम्ही सेट, नेट, गेट किंवा एमफिल यासारख्या प्रोसेसेस पूर्ण केलेल्या असतील तर त्याचे सर्टिफिकेट्स आपल्याला या ऍप्लिकेशन फॉर्म सोबतच जोडायचे आहेत. जे कॅन्डिडेट एक्झामटेड असणार आहेत त्यांनी ही स्टेप नक्कीच व्यवस्थितपणे फॉलो केली पाहिजे. हे ऍप्लिकेशन सोबत जोडल्याशिवाय आपल्याला एक्झाम मधून एक्झाम्पशन मिळणार नाहीये. तर हे काही एक्झाम रिलेटेड जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते नक्कीच वाचा. त्याचबरोबर अजून काही माहिती हवी असेल तर आपण पीएचडी सेंटर सोबत कॉन्टॅक्ट देखील करू शकतो. इथे एक्झाम साठीचा मीडियम कुठला असणार आहे हे इथे मेन्शन केलेलं आहे. सो बऱ्यापैकी सर्व ज्या सायन्सेस आणि इतर अलाइड कोर्सेस असतात त्यांच्यासाठीची मीडियम ऑफ एक्झाम असणार आहे इंग्लिश. मात्र जे मराठी, हिंदी, उर्दू यामध्ये जर तुम्ही एम ए करत असाल किंवा अशा काही इतर फॅकल्टीज आहेत जिथून तुम्ही मास्टर्स करत असाल आणि जर तिथे तुम्हाला दुसऱ्या मीडियमचा ऑप्शन असेल तर तिथे मात्र तुम्हाला एक्झाम्शन मिळेल. मात्र बऱ्यापैकी सर्व एक्झाम्स या इंग्लिश लँग्वेज मध्येच असणार आहे. त्याच्यामुळे हे सर्व डिटेल्स आपण लक्षात घ्यायला हवेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या वेबसाईट्सना व्हिजिट करून तुम्ही तिथून या एंट्रन्स एक्झामचा सिलेबस देखील मिळवू शकता. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स मिळणं थोडंसं अवघड असू शकतं, मात्र सेट किंवा नेट एक्झाम्सचा जो एमसीक्यू साठीचा पॅटर्न असतो आणि ज्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यापेक्षा थोडीशी काठीण्य पातळी जास्त असू शकते रिसर्च मेथोडॉलॉजी या सेक्शनमध्ये किंवा सब्जेक्ट स्पेसिफिक सेक्शनमध्ये सुद्धा. कारण आपण पीएचडी ची एंट्रन्स एक्झाम देतोय तर तुमचं रिसर्च मेथोडॉलॉजी बद्दलचं नॉलेज आणि तुमच्या सब्जेक्ट बद्दलचं नॉलेज तर चांगलं असलंच पाहिजे आणि तेच या एक्झाम मधून टेस्ट केलं जाईल. त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपण या एक्झामची तयारी करून या एक्झामला अपियर झालं पाहिजे आणि तिथून पुढच्या प्रोसेसेस बद्दलचे आपण टप्प्याटप्प्याने व्हिडिओ घेऊन येत जाऊ. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर त्या नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा, त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि डेडिकेटेड तुम्हाला काही क्वेरीज असतील तर त्याच्या संदर्भात आपण पीएचडी वर्कशॉप देखील भविष्यात घेऊन येऊ, तर त्याचा देखील तुम्ही भाग होऊ शकता. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि इथून पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.